नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे पत्रकार परिषद दिनांक 27/8/2026. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 30 तारखेला परभणी दौरा निमित्त काळे झेंडे दाखवण्याचा इशारा. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार, महाराष्ट्र अध्यक्ष विनोदभाई भोळे, परभणी जिल्हा अध्यक्ष पवन घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 30 ऑगस्ट रोजी परभणी दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो. परभणी जिल्ह्यासह महाराष्ट्रात दलित समाजावर तीव्रता, बौद्ध समाजावर अनेक ठिकाणी अन्याय, अत्याचार, दिवसाढवळ्या, मर्डर असे प्रकार वाढत चालले आहेत असताना आपले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यावर एकही शब्द काढायला तयार नाहीत. महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे सरकार आले आहे तेव्हापासून हक्काचा असणारा सामाजिक न्याय विभागाचा 7,000 कोटीपेक्षा जास्त निधी इतर विभागाकडे वळवण्यात आला आहे. यावर मंत्री संजय शिरसाट काहीच बोलायला तयार नाहीत. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92,10,000 नावे वगळण्यात आली आहेत. लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडण्याचे काम सरकारने केले आहे. लाडक्या बहिणीला महाराष्ट्रामध्ये शेवटच्या आनंदाचा शिधा सप्टेंबर 2024 रोजी वाटप करण्यात आला होता. परंतु आज रोजी सर्वसामान्य जनतेला महागाईमुळे जीवन जगणे असह्य झाले आहे. आनंदाच्या शिध्याची खरी गरज आज आहे. म्हणून आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांना 30 तारखेला आनंदाचा शिधा भेट देणार आहोत. महाराष्ट्रात आनंदाचा शिधा चालू करावा ही विनंती करणार आहोत. सर्वप्रथम सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. मी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा जिल्हा प्रमुख पवन घाटगे आणि आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री विनोदभाई भोळे माध्यमासमोर येण्याचं कारण असं की महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 30 तारखे रोजी आपल्या परभणी दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौऱ्याचा आम्ही सर्वप्रथम ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे जाहीर निषेध करतो. जाहीर निषेध करण्याचं कारण असं की परभणी जिल्ह्यासह महाराष्ट्रात दिवसेंदिवस अन्याय, अत्याचार, मर्डर वाढत चाललेले आहेत. यावर सरकारमधील एकही मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एक चिक्कार शब्द काढण्यास तयार नाहीत. म्हणजे आमच्या दलित समाजाचे जीव एवढे स्वस्त झालेले आहेत. याबद्दल आम्ही त्या सरकारचा जाहीर निषेध करतो. विषय दुसरा, जो आमच्या हक्काचा सामाजिक न्याय विभागाचा जो आमचा हक्काचा निधी आहे 7,000 कोटी रुपये इतर विभागाकडे वळवण्यात आलेला आहे आणि त्या विभागाचे मंत्री संजय शिरसाट साहेब यावर सुद्धा एक चिक्कार शब्द काढत नाही. त्यांचाही आम्ही जाहीर निषेध करतोय. महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून भाजप, शिवसेना सरकार आलेलं आहे त्यांनी जी लाडकी बहीण योजना चालू केली होती निवडणुकीच्या तोंडावर, तेव्हापासून आजपर्यंत तब्बल 92,10,000 लाडक्या बहिणीची नावं वगळण्यात आली आहेत आणि त्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. आणि विषय असा शेवटचा जो खूप गोरगरीब जनतेचा विषय आहे, आनंदाचा शिधा जो सरकारने चालू केला होता. शेवटचा शिधा सप्टेंबर 2024 रोजी वाटप करण्यात आला होता. परंतु त्या शिध्याची खरी गरज महाराष्ट्रामध्ये गोरगरीब जनतेला आज आहे. कारण की महागाईमुळे पूर्ण गोरगरीब जनता होरपळून निघत चाललेली आहे. त्यांचे जीवन जगणं असह्य झालेलं आहे. खरी गरज महाराष्ट्रामध्ये आनंदाच्या शिध्याची आज आहे. म्हणून आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे मुख्यमंत्र्यांना आनंदाचा शिधा 30 तारखे रोजी भेट देणार आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रभर आनंदाचा शिधा चालू करा म्हणून विनंती करणार आहोत. आणि जर आनंदाचा शिधा आम्हाला उपमुख्यमंत्र्यांना देण्यापासून या इथल्या पोलीस प्रशासनाने रोखलं तर त्यांना त्यांच्या दौऱ्याला काळे झेंडे दाखवून आम्ही जाहीर निषेध करतो. जय भीम. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.